ठीक आहे. काल कंडिशनल फॉर्मॅटिंग स्टार्ट केलंय. ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन हे पूर्ण चेक केलं आपण, बरोबर. त्याच्यामध्ये कुठला पार्ट राहिला होता? तर इथून खाली फर्स्ट हायलाइट सेल हा कंप्लीट झालेला आहे, बरोबर. ठीक आहे. स्क्रीन शेअर नाही झाली. शेअर. तर काल कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जो हायलाइट सेल आहे, ठीक आहे, तो ग्रेटर दॅन पाहिला आपण, ग्रेटर व्हॅल्यू फाइंड केली. त्याच्यानंतर लेस दॅन, त्याच्यानंतर बिटवीन, म्हणजे दोन व्हॅल्यूच्या आतमध्ये जी व्हॅल्यू आहे ते बिटवीन मध्ये सिलेक्ट केलं आपण. त्याच्यानंतर इक्वल म्हणजे ऍज इट इज सेम. ठीक आहे. टेक्स्ट टेक्स्ट किंवा नंबर फाइंड आउट करण्यासाठी. डेट म्हणजे टोटल डेटचा जो कॉलम आहे तो सिलेक्ट करून डेट चेक केली, कुठली डेट हायलाइट होते त्याच्यामध्ये, जे डेट तुम्ही सिलेक्ट करता. डुप्लिकेट हा सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणजे आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकतो. किंवा एखाद्या कॉलमला डुप्लिकेट लावून ठेवलं सिरियल नंबरला वगैरे, तर त्यामध्ये काय होतं, डुप्लिकेट एंट्री लगेच हायलाइट करते, रिपीट होत असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, याचा काही यूज होत नाही. टॉप आणि बॉटम रूल. टॉप 10 म्हणजे सिलेक्ट केलेल्या टोटल मधून 10 व्हॅल्यूज आपल्याला हायलाइट करायचे. तर त्यासाठी काय होतं, टॉप 10चा यूज होतो. फॉर एक्झाम्पल इथं जर दाखवायचं म्हणलं थोडक्यात, तर याला इथं आपण कॉपी केलं, राईट क्लिक, पेस्ट स्पेशल व्हॅल्यू, म्हणजे तो फॉर्मॅटिंग रिमूव्ह करण्यासाठी. सगळी फॉर्मॅटिंग काय होते, इथं रिमूव्ह होते. आपण समजा याला बॉर्डर केलं, ठीक आहे. याला सिलेक्ट, सेम असंच आहे, काही चेंज नाही. टॉप मध्ये गेला, टॉप 10, ठीक आहे, टॉप 10 करा, टॉप 5 करा, इथं जे चेंज करताय तेवढ्याच व्हॅल्यू फाइंड आउट करून देतात. ठीक आहे. म्हणजे टोटल व्हॅल्यू मधून फाइंड आउट करण्यासाठी. सेम टॉप 10 पर्सेंटेजचा कॉलम असेल तर तो करतो बॉटम 10, म्हणजे सगळ्यात कमी असेल तो व्हॅल्यू. सेम त्याच पद्धतीने अवरेज वगैरे याची काही एवढं इम्पॉर्टंट नाही. हे ग्रेडियंट्स म्हणजे थोडस असं. आता टॉपची व्हॅल्यू किती, 100 आहे आपली, तर त्या पद्धतीने. पण जेवढं अमाऊंट आहे किंवा जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू नुसार काय करतो, तो शेड तयार करतो, बरोबर. म्हणजे 99% असेल तर फुल झालेला थोडक्यात. ठीक आहे. कमी पर्सेंट असेल तर कमी, एक अनालिसिस करतो. म्हणजे ग्राफिकल पाहिजे असेल तर तो आपण व्हॅल्यू एखाद्या वेळेस आपल्याला गरज पडली तर दाखवू शकतो. असं सॉलिड दिलेलं आहे, ग्रेडियंट फिल दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्केल सेम, मिनिंग तोच आहे. आता हे बघ, दोन कलर मध्ये, ज्या कलर मध्ये व्हॅल्यू आहे आणि ज्या कलर मध्ये व्हॅल्यू नाही, थोडक्यात तो अनालिसिस करतो. आयकॉन पाहिजे असतील, आयकॉन हे म्हणजे व्हॅल्यूचे आयकॉन डायरेक्शन देतं. तर 65 चे रेंज मध्ये, त्याच्यापेक्षा जास्त रेंज असेल तर त्या ठिकाणी इंडिकेट करतं हे. याची कुठं काही आपल्याला गरज नाही पडत, पण एक माहिती असावं. ठीक आहे. हो. नाही, रिपोर्टला वगैरे असं एवढं ग्राफिकल कुठं नाही अनालिसिस होत. हे लावतात का? अच्छा. ठीक आहे. म्हणजे जिथं गरज पडते तिथं तुम्हाला हे माहित राहू की ऑप्शन अनालिसिस करतात की टोटल व्हॅल्यू चा फुल सेल कंप्लीट होतो, आणि ज्याच्यात व्हॅल्यू जेवढी असेल ते ऍज अ 100 कन्सिडर करतात. टॉपची व्हॅल्यू, टॉपच्या व्हॅल्यू मुला समजा 50ची टॉपची व्हॅल्यू आहे, तर 50ला काय करणार, तो 100 कन्सिडर करणार, त्यानुसार बाकीचं अनालिसिस करून देतो. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये क्लिअर रूल. काल सांगितलं, जर आपल्याला याचं फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायची असेल तर सिलेक्टेड एरिया आणि एंटायर शीट, तर जेवढं आपण आता केलेलं आहे ते पूर्ण रिमूव्ह होतं असं. हे बघा, कंट्रोल Z केलं, बॅक. ठीक आहे. आणि सिलेक्टेड एरियाच पाहिजे असेल तर सिलेक्टेड एरिया रिमूव्ह करायचा, म्हणजे तेवढीच फॉर्मॅटिंग काय होते याच्यातून क्लिअर होते. मॅनेज रूल मध्ये काय, जो रूल आपण यूज केलेला आहे तो रूल बघण्यासाठी किंवा त्याला एडिट करण्यासाठी इथून आपण यूज करू शकतो मॅनेज मध्ये. आणि नवीन रूल अप्लाय करायचा असेल तर आपण इथून न्यू रूल त्या ठिकाणी अप्लाय करतो. ठीक आहे. मग फर्स्ट काय दिलेलं आहे इथं बघा. आता याला परत मी काय करतो,
कॉपी करूया आणि या ठिकाणी राईट क्लिक पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज म्हणजे रिमूव्ह होतं टोटल फॉर्मॅटिंग. फक्त इथं काय करायचं, बॉर्डर अप्लाय. आता यामध्ये गेल्यानंतर न्यू रूल अप्लाय केला. फर्स्ट ऑप्शन जो आहे फॉर्मॅट ऑल सेल बेस्ड ऑन देअर व्हॅल्यूज, बरोबर. इथं जर पाहिलं तर इथं कलर दिलेले 2 कलर, ठीक आहे, या पद्धतीने. त्याच्यानंतर 3 कलर, इथं 3 कलर येतात. मग तुम्हाला इथं रेंज ठरवता येतं. म्हणजे लोवेस्ट व्हॅल्यू ऑटोमॅटिक काढतो तो, हायेस्ट व्हॅल्यू पण ऑटोमॅटिक, आणि त्याच्यानंतर मिडलला काय असेल ती व्हॅल्यू मिडलला जाते. ठीक आहे, या पद्धतीने तो काय करतो, अनालिसिस करतो. म्हणजे याचा यूज काय, तर फर्स्ट टाइम, आता या ठिकाणी याला नवीन घेऊया, इथं समजेल. टॉपला यायचं, ठीक आहे. टॉपला आल्यानंतर आपण इथं काय केलं, या सेल पासून इज इक्वल टू रॅन्डम बिटवीन, बरोबर. रॅन्डम बिटवीन 100 आणि कमीत कमी समजा आपल्याला काय करायचं 40, सॉरी पहिलं बॉटम पाहिजे आणि नंतर टॉप. ठीक आहे, ए व्हॅल्यू इथं घेतली आणि याला आपण ड्रॅग केलं या ठिकाणी. ठीक आहे, ड्रॅग केल्यानंतर याला समजा इथं, ठीक आहे, आणि इथं फिल्टर अप्लाय करायचं. समजा इथं व्हॅल्यू घेतलं आणि याला फिल्टर हा पहिलं रिमूव्ह करू, कारण हा चेंज होतो. कंट्रोल सी कॉपी, राईट क्लिक पेस्ट स्पेशल आणि व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला रिमूव्ह होतो. इथं काय करायचं, कंट्रोल शिफ्ट एल शॉर्टकट फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, इथं जाऊन स्मॉल टू लार्ज हे अप्लाय करा. केला अप्लाय, ऑलरेडी तो. आता सिलेक्ट करायचं म्हणजे याचा फरक दिसेल. न्यू रूल, फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट, आणि त्याच्यामध्ये समजा 3 कलर स्केल आपण घेतलेला आहे. मग फर्स्ट कलर मध्ये इथं लोवेस्ट व्हॅल्यू, नंबर, पर्सेंट इथं दिलेले तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे, नंबर आहे तिथं. ठीक आहे, 50% राहू द्या म्हणजे पर्सेंटेज काढण्यासाठी. इथून कलर म्हणजे कुठलाही तुम्ही समजा लोवेस्ट असेल तर रेड देतो, समजा रेड झोन. इथं ग्रीन झोन, आणि इथं समजा आपण दुसरा वेगळा कुठलाही कलर ब्ल्यू कलर अप्लाय केला. शेड तयार झाला. इथं बघू शकता, इथं पण शेड झालेला आहे. आणि याला ओके केलं की हे असं लोवेस्ट व्हॅल्यू ज्या आहेत त्या रेड झोन, या बॉटम टॉपला जे आहे तिथं काय झालं ग्रीन झोन, आणि आतमध्ये जे आहे जेवढ्या व्हॅल्यू त्याला भेटतात त्या रेंज मध्ये तेवढ्या व्हॅल्यू ब्ल्यू मध्ये. ठीक आहे, असा तुम्हाला टेस्ट मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. असा टेस्ट मध्ये 100% क्वेश्चन येऊ शकतो. तिथं व्हॅल्यू दिलेल्या असतात. पहिले तुम्हाला याला सॉर्टिंग करून घ्यायचंय. सॉर्टिंग केल्यानंतर मग त्याला हा अप्लाय करायचा. डायरेक्ट मिक्स व्हॅल्यू असतात, सॉर्ट करून घ्यायचं, फिल्टर अप्लाय करून. ठीक आहे, स्मॉल टू लार्ज करा किंवा लार्ज टू स्मॉल, कोणतं एक करा आणि त्याला अप्लाय करून दाखवू शकता तुम्ही. ठीक आहे, दुसरं काय याच्यामध्ये न्यू रूल मध्ये गेल्यानंतर परत सेकंड ऑप्शन फॉर्मॅट ओनली कंटेन. ठीक आहे, सेल्स दॅट कंटेन. या ठिकाणी बघू शकता सेल मधली व्हॅल्यू पाहिजे किंवा आता इथं सेलची व्हॅल्यू आहे तर इथं तुम्ही ती रेंज देऊ शकता टोटल, किंवा एखादी कंटेनर स्पेसिफिक टेक्स्ट पाहिजे तर इथून तुम्ही ते टेक्स्ट इथून सिलेक्ट करू शकता. आणि इथं टेक्स्ट म्हणजे जे फाइंड करतोय आपण. आता समजा इथून पूर्ण नेम सिलेक्ट केले. ठीक आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग, न्यू रूल, सेकंड ऑप्शन सिलेक्ट केला. ठीक आहे, व्हॅल्यू, स्पेसिफिक टेक्स्ट, ब्लँक वगैरे सगळं. ब्लँक जर असतील आतमध्ये तेही फाइंड करू शकता तुम्ही कलर देऊन. फॉर एक्झाम्पल समजा आपण इथलं एक हे पहिलं चेक करू. ठीक आहे, इथं काय करायचंय, स्पेसिफिक टेक्स्ट केलं, इथं टेक्स्ट देतं, किंवा इथून पण तुम्ही त्याला एखादी टेक्स्ट सिलेक्ट करू शकता असा तेवढा टेक्स्ट, किंवा नाव टाईप करू शकता. आणि ओके केलं, आणि फॉर्मॅट काय करायचं, इथं जाऊन कलर दिला की तो तो नेम जिथं जिथं आहे
या field मध्ये इफेक्ट कलर मध्ये सांगितलं काल की आपण इथून टू कलर सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, इथून वेगवेगळे टाईप चेंज करू शकतो. जो पाहिजे तो आपण इथून सिलेक्ट करून देऊ शकतो. ओके केलं, इथं आला, इथं ओके केलं. मग तो जो नेम आहे त्या लिस्ट मध्ये पूर्ण सॉर्ट आउट होतं आणि कंट्रोल शिफ्टने तुम्हाला तो अप्लाय करून बाय फिल्टर बाय कलरने चेक करता येतं. तो कलर वाईज आपल्याला सॉर्ट करता येतो. बरोबर. समजा आता या ठिकाणी काय ब्लँक आहे. ठीक आहे, ब्लँक आपण डिलीट केलं आणि हा परत रेंज सिलेक्ट केली. ठीक आहे, रेंज सिलेक्ट. नेक्स्ट काय कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये न्यू रूल, सेकंड ऑप्शन. ठीक आहे, इथं बघितलं आपण. आता स्पेसिफिक डेट असतील, डेट साठी ब्लँक किंवा नो ब्लँक. ब्लँक पाहिजे तर ब्लँक, नो म्हणजे ब्लँक, नो ब्लँक सोडून बाकी सगळे थोडक्यात असं. मग इथं कलर दिलं, हे असं आलं. जिथं जिथं ब्लँक आहे तिथं कलर. मग यालाही तुम्ही फाइंड करू शकता. ब्लँक वाले समजा रो तुम्हाला डिलीट करायचे असतील तर फिल्टर बाय कलर, हे असं. मग एवढाच डेटा तुम्ही चेंज करा किंवा तिथे इन्फॉर्मेशन भरायची असेल किंवा कोणत्या शीट मध्ये खूप सगळा डेटा आहे तर तिथं ब्लँकने फिल्टर करून त्या व्यक्तीच्या पुढे त्याची इन्फॉर्मेशन फिल करू शकता. ठीक आहे, समजलं. असं फिल्टर यूज करता येतं. कंट्रोल शिफ्ट एल ने फिल्टर रिमूव्ह केलं. नेक्स्ट न्यू रूल. ठीक आहे, हा चेक करून घ्या. त्याच्यानंतर टॉप बॉटम जे रँकचा आता यूज केलं इथं, हेच आहे तो, दुसरं काहीच नाही. हे टॉप बॉटम हेच आहे, हे पण चेक करा. इथून घेतलं काय, तिथून घेतलं काय, सेम. त्याच्यानंतर न्यू रूल, फॉर्मॅट ओनली व्हॅल्यू अबाव अँड बिलो रेंज. ते पण सेम, इथं चेक करा. अबाव याच्यापेक्षा जास्त, कमी, इक्वल. ठीक आहे, तर हे पण सेम. जसं की आपण लेस दॅन ग्रेटर दॅन केलो, सेम कन्सेप्ट आहे, नवीन काहीच नाही त्यात. त्याच्यानंतर इथं डुप्लिकेट, सेम डुप्लिकेट आणि युनिक. ठीक आहे, युनिक वेगळे करू शकता आणि डुप्लिकेट वेगळे करू शकता. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं, डेटा व्हॅलिडेशनची लिस्ट बनवायची, बरोबर. तर त्याला दोन पद्धती आहेत. समजा ए असं, म्हणजे युनिक जे आहे ते आपल्याला बाजूला घ्यायचे थोडक्यात. म्हणजे रिपीट झाला त्यातला एकच काउंट झाला पाहिजे थोडक्यात, नाही का. मग इथं सिलेक्ट केलेला या रेंजला सिलेक्ट केल्यानंतर न्यू रूल, न्यू रूल मध्ये आल्यानंतर इथं युनिक. ठीक आहे, डुप्लिकेट पहिल्यांदा चेक करू. कलर कुठलाही दिला, ओके केलं. ठीक आहे, जे रिपीट रिपीट झालेलं आहे तो काय झालेला आहे इथं सिलेक्ट झाला. आता युनिक चेक करायचं. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट केलं, न्यू रूल मध्ये गेलो, डुप्लिकेट. आता युनिक वरती क्लिक केलं, कलर सिलेक्ट केला आणि ओके केलं, आणि देन ओके. ठीक आहे, युनिक काय, हे तीनच युनिक आहेत, म्हणजे ते रिपीट नाही झालेले. ठीक आहे, रिपीट न झालेला जो एकाच वेळेस त्या कॉलम मध्ये आलेला आहे तो सिलेक्ट करण्यासाठी युनिकचा यूज करतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू रूल. आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे इथं अनलिमिटेड तुम्ही लॉजिक लावू शकता. हा लॉजिकल पार्ट आहे. तुम्हाला जे डोक्यात थिंकिंग येते त्या पद्धतीने तुम्ही इथं अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल या शीट वरती आलो आपण. ठीक आहे, आता समजा इथं मी हे ऍड केलंय. आता इथं मी टाईप करतो, सॉरी, टाईप केलं. काय होतंय तिथं चेंज, टेबल ऑटोमॅटिक लागतं, बरोबर. मग त्याच्यासाठी आता हा ब्लँक का राहतोय, तर माझ्याकडे एक चूक झाली, ते इथं दाखवतो कसं. समजा हा हेडिंग आहे तुमची, पहिल्यांदा कॉपी केलं. ठीक आहे, डेटा टाईप करायच्या आधी आपण काय केलेलं इथं पेस्ट केलं. ठीक आहे, आपला डेटा कुठपर्यंत आहे ती रेंज सिलेक्ट करायची आपली, इस्केप, हे असं. म्हणजे कुठपर्यंत आपल्याला डेटा पण टोटल पाहिजे असेल, कंट्रोल शिफ्ट एल केलं की तो बॉटम पर्यंत पण जातो. ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम. ठीक आहे,
तर याला सिलेक्ट केल्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जायचंय. ठीक आहे. न्यू रूल मध्ये आल्यानंतर फॉर्म्युलावरती क्लिक करा, यूज फॉर्म्युला, आणि कंट्रोल इथं क्लिक करा पहिलं जिथं फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला बार म्हणू शकतो आपण याला. आणि कंट्रोल प्रेस करून इथं क्लिक करा. सॉरी, इथं क्लिक करा. आता हा, ठीक आहे, इथं क्लिक करा. स्टार्टिंग म्हणजे तो सोडून ऑलरेडी आहे टेबल, त्याच्या खाली परत आपल्याला टेबल सुरू करायचं. सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर इथं जायचं फॉर्मॅट मध्ये. फॉर्मॅट सेल मध्ये आल्यानंतर कलर देऊ, सॉरी, आपल्याला काय करायचं, बॉर्डर द्यायचं ठरलंय. कलर दिले तर कलर पण घेते, जिथं जिथं व्हॅल्यू होईल तिथं तिथं कलर होत जाते. समजा आपल्याला दोन्ही द्यायचे, हा पण द्यायचे आणि आउटलाईन पण द्यायचे. ठीक आहे, दोन्ही सिलेक्ट केलं आपण. कलर पण झाला पाहिजे आणि आउटलाईन पण झालं पाहिजे. आता इथून फक्त आर आर जो आहे तो कॉलम आहे आणि वन जो आहे तो रो आहे. रोच्या पुढचा लॉक फक्त काढायचा, म्हणजे रो मध्ये चेंज होत चालले वन बाय वन. रोला फ्री करून टाकायचं, फक्त कॉलमला फ्रीज ठेवायचं. ठीक आहे, डॉलर साईन कमी केला, ओके केलं. आता बघा आलं, बॉर्डर पण येते आणि कलर पण येतो. ठीक आहे, हे असं. झिरोला का घेत नाही? झिरोला काहीच नाही घेत. कसं काय असं? व्हॅल्यू नाही म्हणून घेत नाही वाटतं. ठीक आहे, 10ला घेते का बघू. ठीक आहे, घेते. झिरो म्हणजे कन्सिडर नाही करत ते व्हॅल्यू. तर असं म्हणजे ऑटोमॅटिक त्या रूल मध्ये अप्लाय केलं, लॉजिक लावलं की मला कलर पण आला पाहिजे आणि टेबल पण आला पाहिजे. काय केलं समजलं का? का परत एकदा दाखवायचं? ठीक आहे, कंट्रोल झेड. आणखी नेक्स्ट स्टेप. ठीक आहे, इथपर्यंत. कंट्रोल वाय. आता हे समजलं. हेडिंग इथं क्लिक करायचं, सिलेक्ट करा हेडिंग फर्स्ट, आणि किती रेंज पाहिजे म्हणजे डेटा कोड पर्यंत टाईप करायचं. अनलिमिटेड असेल तर सरळ खाली पण गेलं तरी स्ट्रेट चालते. हे केलं, सिलेक्शन केलं, त्याच्यानंतर काय करायचं, कंडिशनल फॉर्मॅटिंग, न्यू रूल आणि यूज फॉर्म्युला इथं क्लिक करायचं सोर्स मध्ये, आणि कंट्रोल प्रेस करून किंवा डायरेक्ट क्लिक केलं तरी चालते. ठीक आहे, सिलेक्ट केलं फर्स्ट, आणि इथला काय रिमूव्ह करायचा होता, डॉलर साईन रोच्या पुढचा. रोला फ्रीज केलं केलं होतं ते आपण काय रिमूव्ह केलं. मग गेलो फॉर्मॅट मध्ये. फॉर्मॅट मध्ये पहिलं काय 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 आलं पाहिजे इथून तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, कस्टम मध्ये गेलं, टेक्स्ट स्पेशल, टेक्स्ट हे वेगवेगळं आहे, डेट पाहिजे. फॉन्ट मध्ये गेलं, सॉरी इथं जनरलच ठेवा, चेंज होते नाही तर ते. ठीक आहे, फॉन्ट मध्ये आलं, समजा मला त्याचा फॉन्ट पण चेंज झाला पाहिजे आणि त्याची साईज पण चेंज झाली पाहिजे. ठीक आहे, होत नाही तो बाय डिफॉल्ट जे आहे ते घेते. इथं काय होते का नाही होत. ठीक आहे, रेग्युलर मध्ये होते नाही, फक्त बोल्ड करायचं. ठीक आहे, बोल्ड केलं. इथं काय आहे का, इथला कलर नका देऊ, टेक्स्ट कलर आहे, सॉरी, हा टेक्स्ट कलर दिला समजा आपण. ठीक आहे, टेक्स्ट कलर पण बदलणार. त्याच्यानंतर बॉर्डर वरती आलो, इथं भरपूर बॉर्डर आहे, तुम्हाला कोणती बॉर्डर पाहिजे ते फिक्स करा. त्याचा कलर पण दिला आपण, समजा आउटलाईन दिलं. फिल मध्ये गेलो, फिल मध्ये त्या याचा पण कलर बदलला पाहिजे, फेंट घेतला थोडा समजा, आणि हे सगळं ओके केलं. आता टाईप करून बघू शकता. कलर बदलला, टेक्स्टचा बोल्ड झालं, हे असं सगळं म्हणजे इथं पण होतं. हे सगळं म्हणजे जेवढं सिलेक्शन मध्ये होतं ना ते पूर्ण त्यात सिलेक्शन मध्ये येतं. समजलं आता तरी? आता सेम, आता याच्यामध्ये काय केलं आपण, आय डी क्रिएट केलेले आहेत बरोबर. इथं तो आयडी युनिक आहे का पहिल्यांदा चेक करा. ठीक आहे, आता हे प्रत्येक वेळेस
असं सेट करावं लागतं आपल्याला, नाही का? एखादी व्हॅल्यू लिहिलं तर असं सेट करावं लागतं. फॉर्म्युला सांगितलं होता नाही मी, का नाही सांगितलं? हे ऑटो ऑटो फिट झालं पाहिजे. ठीक आहे. इथं ज्या शीट वरती काम करताय त्याला राईट क्लिक करा, व्ह्यू कोड वरती जायचंय. ठीक आहे. इथं शीट ओपन करायची, वर्कशीट, आणि याच्यामध्ये लिहायचंय सेल डॉट एंटायर कॉलम डॉट ॲटो फिट, आणि याला स्पेस देऊन क्लोज करायचं. आता बघा हे आलं. म्हणजे असं आपण काय किती पेज लिहिला आणि बाजूला क्लिक केलं की तो ऑटोमॅटिक कॉलम फिट करून घेतो. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला फिट करायची गरज नाहीये. तर सेल्स डॉट एंटायर कॉलम डॉट ॲटो फिट. ठीक आहे. याला डिलीट केलं. शॉर्टकट प्रत्येक वेळेस करायला लागतं, ते एक वेळेसच नाही लॉक होत, ते तेवढ्या पुरतच होतं. परत डेटा एंटर केला. आता ही साईज ऑटो फिट होतं ऑटोमॅटिक. तेव्हा जेवढं लागतंय ना त्याला तेवढं ते ऑटोमॅटिक घेतं. जेवढा टेक्स्ट लार्ज आहे तेवढा तो मिनिमाइज मॅक्सिमाइज तेवढी रेंज ते ऑटोमॅटिक अप्लाय करतो. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, फॉर एक्झाम्पल हे लिस्ट आहे आपली, बरोबर? समजा हे इनवाइस नंबर, ठीक आहे, वेंडर नेम, आयटम नेम, क्वांटिटी, रेट, प्राइस. समजा आपण काय करायचं इथं, वेंडर नेमचा इथे एक लिस्ट बनवायचं मला. समजा हे सोडून द्या आणि इथं आलो मी. इथं डेटामध्ये जायचंय, लिस्ट बनवतो, वेंडर नेम लिस्ट. ठीक आहे. या लिस्ट मध्ये जे सिलेक्ट होते तिथं कलर झाला पाहिजे. मग इथे लिस्ट सिलेक्ट करण्यासाठी काय करतो आपण, डेटामध्ये जातो. ठीक आहे. आता फर्स्ट युनिक नंबर पाहिजे मला. तर युनिक साठी समजा मी इथे एक फील्ड कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर डेटामध्ये रिमूव्ह डुप्लिकेटला क्लिक करा. ठीक आहे. रिमूव्ह डुप्लिकेट, ओके, ओके. युनिक तेवढे या ठिकाणी स्टोअर झालेले. ठीक आहे. आता काय करायचंय, हे जे लिस्ट आहे इथं क्रिएट करून घ्यायचं या ठिकाणी, बरोबर? मग डेटा मध्येच काय करायचं, डेटा व्हॅलिडेशन मध्ये लिस्ट क्रिएट करून घ्यायचंय. कशामध्ये? डेटा व्हॅलिडेशन मध्ये लिस्टला क्लिक करा आणि या सोर्स वरती क्लिक करा, आणि कुठं सोर्स आहे आपला त्याला त्या रेंजला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. वेंडर नेम आहेत आपले, बरोबर? सिलेक्ट करून ओके करा. तर इथं लिस्ट तयार झालेली. या लिस्ट मध्ये तुम्ही नेम घेऊ शकता. ठीक आहे. आलं इथं. इथं तुम्ही ज्याला सिलेक्ट करताय त्याचा पूर्ण कलर मध्ये रो सिलेक्ट झाला पाहिजे. मग याला पण सेम. आता मी वेंडर नेम पासूनच घेतो ना, तर तेच सुरुवात करायची. सुरुवातीचं सोडून द्या. ठीक आहे. सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथं आलो न्यू रूल मध्ये. न्यू रूल मध्ये यूज फॉर्म्युला सेम. इथं क्लिक करायचं आणि कंट्रोल प्रेस करून इथं फर्स्ट वेंडर नेम कुठं आहे त्याला क्लिक करायचं. फर्स्ट वेंडर नेम क्लिक केलं. त्याच्यानंतर सेम बाकीच्या फॉर्मॅटिंग तुम्ही देऊ शकता, की तिथं फॉन्ट पण चेंज झाला पाहिजे, कलर पण आला पाहिजे त्या सिलेक्शन मध्ये, नाही का? आणि बॉर्डर पण आली पाहिजे, आणि फिल मध्ये तो सेल हायलाइट झाला पाहिजे, आणि एक ॲरो इथला काढायचा. आता समजा फर्स्ट वाला रिमूव्ह केला तर काय होतं, कॉलम सिलेक्ट होतो, आणि रोचा काढला तर काय होतं, रो सिलेक्ट होतो. ठीक आहे. फर्स्ट आपण एक चेक करूया जे चाललंय ते आपलं. नेक्स्ट टाइमला त्याला एडिट करून पण बघता येतं. हे असं नाही झालं ना, सॉरी सॉरी, बंद केलं. एक कन्सेप्ट सांगायची राहिली. ठीक आहे. एडिट करता येतं आपल्याला. ठीक आहे. मॅनेज रूल हा फॉर्म्युला लावला आहे आपण, याला एडिट करा. ठीक आहे. इथं आलो, इज इक्वल टू, आता ते घेते का नाही. ठीक आहे. हे सिलेक्ट करायचं होतं इज इक्वल टू नंतर. ठीक आहे. हे फिक्स आहे, याचा याचा फ्रीज नाही काढायचं.
कारण व्हॅल्यू एकाच ठिकाणी चेंज होते एका सेलमध्ये. तर तशा त्यावेळेस त्याला टोटल लॉक केलं तरी चालतं. जिथं व्हॅल्यू चेंज होते ना तिथं फक्त आपल्याला रो आणि कॉलमला रिमूव्ह करावं लागतं. तर एकदा चेक करतो मी. ओके, आलं. समजलं? आता बघा इथून नाव चेंज केलं मी, परत दाखवतो नाही समजलं तर. ठीक आहे, पूजा साहू हे असं. जे नाव इथं सिलेक्ट करतो ना आपण, तो पूर्ण एंटायर रो ऑटोमॅटिक सिलेक्ट होतोय. काय होतंय? अच्छा, वेगळं होतंय. अच्छा. एक अच्छा, एक स्टेप वरती गेले, काहीतरी झालं असेल प्रॉब्लेम. डुप्लिकेटचा विषय नाही तो. माझं सिलेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. एक खाली होते ना फक्त, वरती होते बरोबर. ठीक आहे, कंट्रोल झेड करा. तर याला सिलेक्ट करा. पहिल्यांदा रिमूव्ह करायला लागेल फॉर्म्युला. क्लिअर, सिलेक्टेड. ठीक आहे, रिमूव्ह केलं. याला जे काही फॉर्मॅटिंग दिली होती ती, याला मी थोड्या वेळासाठी मायनस करतो, याच्यामुळे प्रॉब्लेम होते. ठीक आहे, इथूनच सिलेक्ट करा. ते वरती जे केलं होतं हेडिंग सोडून द्यायचं, ते सांगायचं राहिलं. ठीक आहे, फक्त मेन फाईल जी आहे ती सिलेक्ट करा. ठीक आहे, सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग एक स्टेप खाली जात होती ना आपली, न्यू रूल. ठीक आहे, यूज फॉर्म्युला इथं क्लिक करायचं कंट्रोलने. फर्स्ट वेंडर नेम, त्याच्यानंतर इज इक्वल टू, आणि हा सिलेक्ट करायचा म्हणजे लिस्ट. ठीक आहे, मग रो फ्रीज करायचा. फ्रीज केलेला रिमूव्ह करायचा फक्त. बाकी जे तुम्हाला सांगितलं ते सेम. ठीक आहे, ठीक आहे, जे असेल ते ओके करा. ओके, आता आलं. म्हणजे जे नाव सिलेक्ट करताय ते आलं. हेडिंग सिलेक्ट करायची नव्हती ऍक्च्युली त्याच्यामुळे तो एक स्टेप खाली जात होता. म्हणजे इथं तुम्ही जे सिलेक्ट करताय तो रो म्हणजे बघू शकतो आपण, फिल्टर लावू शकतो कलर नुसार, किंवा तिथं डायरेक्ट खूप सारा डेटा आहे आणि त्या डेटामधून आपल्याला रो वाईज काही इन्फॉर्मेशन काढायची असेल, राईट डाऊन करायचा असेल, तर तो ऑटोमॅटिक कलर झाला पाहिजे. कलर झाल्यानंतर तिथून तुम्ही ते इन्फॉर्मेशन, किंवा कधी कधी असं होतं की आपल्याला ती इन्फॉर्मेशन बघायची असते अशी, किंवा एखाद्याचा रिझल्ट आहे, मार्क्स आहे, त्याची काही इन्फॉर्मेशन आपल्याला, किंवा हेडिंग या साईडला जाते. जेव्हा आपण ड्रॉप करतो ना या साईडला, समजा इकडे खूप सारा डेटा आहे, इन्फॉर्मेशन चेक करतो, तर असं इथं क्लिक केल्यानंतरच ते दिसतं कधी कधी, बरोबर. पण डायरेक्ट जर असेल तर तो कलर एंटायर रोला सिलेक्ट होतो पूर्ण, आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही असं स्क्रोल करून पण बघू शकता. कलर असल्यामुळं कुठलीही तुम्ही इन्फॉर्मेशन तिथं फाइंड करू शकता. त्याच्यासाठी तो कलर घेऊ शकतो. पडते अशी गरज कधीतरी, तर ते लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे की कसं त्याला फिल्टर केलं पाहिजे डेटाला. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, एवढी प्रॅक्टिस करा. फॉर्म्युले तुम्ही लावू शकता, ट्रू फॉल्स वगैरे, नाही का. या न्यू रूल मध्ये आता व्हॅल्यू वगैरे आहे. एक महत्वाचा पॉईंट सांगतो परत थोडासा. हो, आता मला रेंज कंडिशन, इफ कंडिशन वापरतो आपण, बरोबर. तर इफ कंडिशन मध्ये काय असतं, म्हणजे कंडिशन म्हणजे इफ कंडिशन मध्ये क्वेश्चन येतो, पण तुम्ही त्याला आन्सर कसे आणू शकता. समजा आपण रॅन्डम इज इक्वल टू, सॉरी, इज इक्वल टू रॅन्डम, हा क्वेश्चन 100% असतो टेस्ट मध्ये, MI साठी. रॅन्डम काय घ्यायचं होतं आपल्याला, हा इफ वापरायचंय. हा, व्हॅल्यू घेतली समजा 100, कमीत कमी, आणि 500. ठीक आहे, आणि इथं ड्रॅग केलं, यालाच कॉपी केलं, राईट क्लिक केलं, पेस्ट स्पेशल मध्ये गेलं, व्हॅल्यू ओके केलं. ठीक आहे आता याला सिलेक्ट ठेवायचं. सिलेक्ट ठेवल्यानंतर आता इथं कंडिशन दिलेली असते तुम्हाला,
या ठिकाणी. ठीक आहे. कंडिशन समजा इथं दिलेलं 200. समजा आपण जास्त जास्त देत आहे ना तिथून घेऊया. 400 टू 500. ठीक आहे. या रेंज मध्ये कुठला कलर झाला पाहिजे? समजा हा ग्रीन कलर झाला पाहिजे. सॉरी, ग्रीनच्या जागी दुसरा झाला. ठीक आहे. अशी कंडिशन. दुसरा जो आहे समजा फक्त 300च, जिथे जिथे 300 आहे तो कलर येलो झाला पाहिजे, असं दिलेलं असतं तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे. परत इथं लेस द्या कमी असलेले. ठीक आहे. 100 पेक्षा कमी असलेले. ठीक आहे. 0 to असं समजा 0 पासून नाही, 100च करायला लागेल. ते लेस द्या म्हणजे 0 पर्यंत पकडू शकता तुम्ही. 0 तो जो कलर असेल रेड द्यायचा. ठीक आहे. अशी कंडिशन असते. मग या 3 कंडिशन फॉलो करायची. तर कोणत्या टाईप मध्ये करू शकता तुम्ही सांगायचं. आता समजा आपण इथं गेलो तर फर्स्ट काय सांगितलंय कंडिशन, 400 ते 500 याच्यामध्ये समजा असं केलं, इक्वल टू केलं असेल, मग 400 पण आलं पाहिजे आणि 500 पण आलं पाहिजे. इक्वल टू केलं किंवा रेंज दिली असंही चालतंय. 400 ते 500 याच्यामध्ये जर कंडिशन वापरली आपण, लेस दॅन ग्रेटर दॅन, तर तो व्हॅल्यू सोडून जाते पुढं. म्हणजे समजा तुम्ही काय करता, लेस दॅन मध्ये इथं समजा 400 टाकलं तर तो 400 सोडून देतो आणि पुढचं घेतो, पण 400 आलं पाहिजे. तर काय लॉजिक लागलं पाहिजे? याला सिलेक्ट केलं. मग इथं जागी कसं काय करणार, न्यू रूल मध्ये जायला लागेल तुम्हाला. न्यू रूल मध्ये कुठं होतं, इक्वल वगैरे होतं ना आपलं, व्हॅल्यू आहे का याच्यात इक्वल? फक्त इक्वल पाहिजे आणि अबाव वगैरे नाही पाहिजे. ब्लँक नो. इथं पण काही नाही. इथं चेक करायचं. इथं पण काही नाही. युनिक. मग इथंच जायला लागेल. मग इथं इथं काय कंडिशन द्यायचंय तुम्हाला, इज इक्वल टू किंवा काय कंडिशन येऊ शकते, इज इक्वल टू 400 इक्वल टू, इक्वल टू केलं तरी चालेल. बघूया एकदा. कुठला कलर आला पाहिजे त्या रेंज मध्ये, ग्रीन कलर. नाही आला. मॅनेज कलर, एडिट रूल. समजा आपण काय करू, दोघांच्या रेंज मध्ये काय द्यायला लागेल आता? समजा आपण फक्त 500 करून चेक करू. सॉरी, 400. टोटलच घेते बरोबर, कंडिशन अप्लाय नाही करत आहे. सो मॅनेज रूल, याला एडिट. ते असं करायला लागेल. मग इथं इथं पण होतं, फक्त एक आयडिया करायला लागेल. इथं जे आहे, ठीक आहे, याला क्लोज केलं. दुसरी सिंपल आयडिया आहे, कंट्रोल झेड करा. या ठिकाणी गेल्यानंतर दोन दिले ना, आता याच्यामध्ये बिटवीन सिलेक्ट करायचं. मग बिटवीन मध्ये काय करायचं आपल्याला, 400 सांगितलं त्यानं, तर तुम्हाला काय करायला लागेल, 399. आणि इथं किती द्यायला लागेल, 501. बरोबर. आता तो सिलेक्ट होतो. आणि इथून कस्टम कलर, कलर सिलेक्ट, ओके ओके, हे असं आलं बरोबर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट 300 म्हणजे इक्वल असलेली व्हॅल्यू. मग काय करणार, इथं जाणार, इक्वल 300. कलर कुठला मागितलाय, इथं जायचं, कस्टम मध्ये जायचं, येल्लो. सिलेक्ट केलं, ओके केलं.
तो नाहीच आहे तर होणार नाही, व्हॅल्यू नसेल तर सोडून द्यायचं. आणि दुसरा काय आहे, 100 पेक्षा कमी. सो कंडिशनल फॉर्मॅटिंग लेस दॅन, इथं काय करायचं मग, 101. आता ते व्हॅल्यूच नाहीये. ओके के सॉरी, कलर दिला नाही आपण त्याला. मॅनेज 101 वाला हेच आहे ना, याला सिलेक्ट केलं, एडिट दिलं. हेच आहे ना 101, बरोबर हेच आहे. कलर कुठला होता याला, रेड. ठीक आहे, रेड कलर दिला, ओके केलं. ओके केलं, यालाही ओके कर. आता इथं बघा 100 देऊन बघू, आपल्याकडे नाहीये तर काय चाललंय द्यायला. आला रेड, म्हणजे 100 असेल तो रेड झाला पाहिजे. 300 वाला नव्हता, 300 देऊन बघा, 300 वाला येल्लो झाला. जो नाहीये तो नाही, सोडून द्यायचा. आणि तिथं दिलेलं असते ऑर्डर, म्हणजे बाकीचे ऑर्डरला एक कलर दिलेला असते, मग बाकीचे ऑर्डर कलर मध्ये झाले पाहिजे. मग त्याला सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला, असं सेपरेट सेपरेट सिलेक्ट करून कलर द्यावं लागेल. पण ते तर शक्यतो रेंजच्या आतमध्येच असलेले देतात. ठीक आहे, ऑर्डर कधीतरी देतात, जास्त करून कंडिशन मध्ये असतात. तर इथे इफ लावला असता तरी झाला असता, ते तिथं सरळ सरळ सांगितलंय कुठलीही कंडिशन इफ मधूनच होते. तर लॉजिक लागलं पाहिजे. तुम्हाला असाइनमेंट असेल ती आज, उद्या मला सांगायचं सगळ्यांनी, इफ यूज करून हे हे सेम इफ यूज करून कसं होतंय चेक करा. होतंय तर मी नाही दाखवणार, आता आता आलंय बोल. ठीक आहे, इफ लावून कंडिशन लिहायची, इफ पासून सुरू करायचं, याच्यामध्ये कंडिशन लिहायची, तो ऑटोमॅटिक कलर बदलतो. ठीक आहे, इफचा वापर करून ते तुम्हाला लॉजिक लावायचं. ठीक आहे, एकदा चेक करा, आणि त्याचा यूज होत असेल तर आता पण चेक करू शकता. ठीक आहे, समजलं जेवढा झालाय पाठ. त्यात काही प्रॉब्लेम असेल तर विचार.